देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी या मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज दाखल केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्ज दाखल करताना आपल्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती सुद्धा या अर्जात नमूद केली आहे। या अर्जात दिलेल्या माहितीनुसार मोदींकडे घर, जमीन जुमला आणि गाडी यापैकी काहीच नसल्याची माहितीही देण्यात आली आहे। त्यामुळे मैं फकीर हूं हे मोदींचे शब्द खरे ठरले असल्याचं दिसून येते। मात्र मोदींकडे घर, जमीन, गाडी नसली तरीही एकूण 3,02,00,000 रुपयांची संपत्ती असल्याचं या अर्जात स्पष्ट करण्यात आले। तर पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेमकी संपत्ती किती येते। मोदींकडे रोख स्वरूपात 52,920 रुपये असून 2,85,00,000 रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी आहेत, तर 2,67,000 रुपयांच्या 4 सोन्याच्या अंगठ्या मोदींकडे असल्याची माहिती या अर्जात नमूद करण्यात आली आहे। यासोबतच मोदींची 9,12,000 रुपयांची गुंतवणूक असून NSE मधील गुंतवणूक ही 2019 मध्ये 7,61 लाख रुपयांवरून जवळपास आता 2 लाखांनी वाढलेली आहे। तसंच मोदींच्या नावावर कोणतंही कर्ज नसून पगार आणि बँकेकडून मिळणारं व्याज हेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन असल्याचं सांगण्यात आलंय। आता मोदींच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर 1967 साली त्यांनी गुजरात बोर्डातून 10वीचं शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर 1978 साली त्यांनी पदवीचं शिक्षण हे दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केलेले आणि त्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण हे कला शाखेतून पूर्ण केलेले। याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे जशोदाबेन हे त्यांच्या पत्नीचं नाव असून पत्नीच्या उत्पन्नाबाबत माहिती उपलब्ध नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्जामध्ये स्पष्ट केले। तर मोदींविरोधात कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नाही किंवा थकबाकी नसल्याचं सुद्धा मोदींनी जाहीर केले। मोदींनी मंगळवार दिनांक 14 मे रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, JP नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी काशीमध्ये आशीर्वाद घेत गंगेत पवित्र स्नान केलं। त्यानंतर गंगा सप्तमीच्या शुभ मुहूर्तावर दशाश्वमेध घाटावर विधी आणि आरती केली आणि त्यानंतरच मोदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान देशात सत्ता खेचून आणण्यासाठी NDA सह इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येते। अशातच आता वाराणसी या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीकडून उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना रिंगणात उतरवण्यात आले। त्यामुळे आता मोदींच्या विरोधात अजय राय बाजी मारणार की पुन्हा एक वेळेस मोदीच सत्ता खेचून आणणार हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे। तर मंडळी, यांसारख्याच घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।